नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री सुपेकर सर आपले स्वागत करत आहे भाग्यविधाता फाउंडेशनच्या या YouTube चॅनलमध्ये। तर दरवर्षीप्रमाणे आपले क्लासेस 15 एप्रिल दरम्यान सुरू होत असतात। याही वर्षी आपल्याला ते रेकॉर्ड कायम ठेवायचा आहे, परंतु या वर्षी कोरोना या जागतिक संकटामुळे आपले वर्गामध्ये क्लासेस घेणं आपल्याला शक्य नाही। यावर एक प्रभावी उपाय आपण काढलेला आहे। आपले जे काही क्लासेस आहेत ते ई लर्निंग या माध्यमाद्वारे होणार आहे। तर आम्ही आपल्यापर्यंत आपल्या फाउंडेशनच्या YouTube चॅनल मार्फत पोहोचत आहोत। तर आज 15 एप्रिल आपण आपले क्लासेस सुरू करत आहोत आणि मी तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजी शिकवणार आहे। तर मग चला सुरू करूयात। इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट। तर हा जो काही आपला पहिला लेक्चर आहे किंवा पहिला क्लास आहे, तर या क्लासमध्ये आपण फक्त सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट या पूर्ण पुस्तकाचा शॉर्ट रिव्ह्यू घेणार आहोत। तर त्या रिव्ह्यू मध्ये एक काही की पॉइंट्स म्हणा किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट मध्ये आपल्याला जे काही चॅप्टर स्टडी करायचे आहे ते सगळे मी इथं बोर्डवर लिहिलेले आहे। त्यामध्ये बघा, चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन, चॅप्टर नंबर 2 periodic classification of element, chapter number 3 chemical reactions and equations, chapter number 4 effect of electric current, chapter number 5 heat, chapter number 6 refraction of light, chapter number 7 lenses, chapter number 8 metallurgy, chapter number 9 carbon compounds and chapter number 10 space mission। तर अशा प्रकारचे हे 10 चॅप्टर्स आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी फर्स्ट मध्ये शिकायचे आहेत। तर आजच्या या लेक्चर मध्ये ह्या 10ही चॅप्टरचा आपण शॉर्ट रिव्ह्यू पाहणार आहोत। पण त्या अगोदर जर तुम्ही पाहिलं की इथे बोर्डवर मी 10 चॅप्टर लिहिलेले आहेत, पण दोन वेगवेगळ्या कलर मध्ये लिहिले पहा। रेड कलर मध्ये काही चॅप्टर्स आहेत, त्यामध्ये पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन, चॅप्टर नंबर 5 पहा हीट, चॅप्टर नंबर 8 मेटलर्जी, चॅप्टर नंबर 9 कार्बन कंपाऊंड। हे जे काही 5 चॅप्टर आहेत रेड कलर मध्ये, तर याच्यावरून आपल्या असं लक्षात येतं ही चॅप्टरची नावं वाचल्यानंतर की ह्या 5ही चॅप्टर मध्ये केमिकल कंपाऊंड्स म्हणा किंवा एलिमेंट्स किंवा पिरियडिक टेबल अशा प्रकारची नावं आहेत त्याच्यामध्ये। तर यावरून आपल्या असं लक्षात येते की हा जो काही पार्ट आहे हा केमिस्ट्रीचा असावा, बरोबर। तर हे 5ही चॅप्टर केमिस्ट्रीचेच आहेत, तुमचा अंदाज बरोबर आहे। तसंच हे पहा, ब्ल्यू कलर मध्ये आपल्याला काही चॅप्टर्स दिसत आहेत। त्यामध्ये ग्रॅव्हिटेशन असेल, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असेल, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असेल, लेन्सेस असेल किंवा स्पेस मिशन असेल। तर हा जो काही पार्ट आहे तो आपल्याला भौतिक शास्त्राशी निगडीत दिसतो, बरोबर। मग यावर तुमच्या असं लक्षात येईल की जे काही आपले 10 चॅप्टर्स आहेत त्यामधील 5 चॅप्टर जे रेड कलर मध्ये मी लिहिले हे तुमचे केमिस्ट्री या विषयाशी रिलेटेड आहे, रसायनशास्त्र, बरोबर। आणि हे जे काही ब्ल्यू कलर मध्ये मी लिहिले ते तुमचे भौतिक शास्त्र म्हणजेच फिजिक्स या विषयाशी रिलेटेड आहे। तर आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये असे 2 बायफर्केशन केले। अर्धा पार्ट हा तुमचा फिजिक्सचा असेल म्हणजेच भौतिक शास्त्र विषयाचा, आणि उरलेला अर्धा पार्ट हा तुमचा केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र या विषयाचा असेल। तर आपण काय करणार आहोत की अगोदर भौतिक शास्त्र विषयाशी निगडीत चॅप्टर शिकणार आहोत आणि त्यानंतर पुढील पार्ट मध्ये केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र विषयाशी निगडीत चॅप्टर स्टडी करणार आहोत। तर बघा आता चॅप्टर वाइज रिव्ह्यू बघा। आता इथे दिसतंय तुम्हाला फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन। काय लक्षात येतं तुमच्या ग्रॅव्हिटेशन वरून? बरोबर,
ग्रॅव्हिटेशन म्हटलं की आपल्याला पहिला आठवतो न्यूटन आणि त्याचा झाडावर पडलेला ऍपल, बरोबर. मग तुम्हाला ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये एक्झॅक्टली तेच स्टडी करायचंय. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असेल किंवा आणखी त्याच्याशी रिलेटेड ऍडव्हान्स कन्सेप्ट आहेत. मग त्याच्यामध्ये केपलर्स लॉ असेल, मग केपलरचे 3 नियम असतील, केपलर फर्स्ट लॉ, केपलर सेकंड लॉ, केपलर थर्ड लॉ अँड सो ऑन. अशा प्रकारे ग्रॅव्हिटेशनशी रिलेटेड आपल्याला या कन्सेप्ट या चॅप्टर मध्ये बघायच्या, बरोबर. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 2, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. हा तुमचा केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे. मग यामध्ये आपण काय स्टडी करणार आहोत हे तुमच्या चॅप्टरच्या नावामध्येच क्लिअर होतंय. काय दिले त्यामध्ये? पिरियडिक क्लासिफिकेशन कुणाचं? ऑफ एलिमेंट. आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल की जसं आपण ऑक्सिजन घेतो, आपल्या शरीराची गरज आहे, हवेमधून आपण नाकाद्वारे ऑक्सिजन घेत असतो. मग ऑक्सिजन हा सुद्धा काय झाला? एक एलिमेंटच झाला. तसंच आपण वेगवेगळे मेटल्स वापरतो, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आपला आयर्न, आपण त्याला लोखंड पण म्हणतो, हा एक एलिमेंट झाला. इट इज रिलेटेड टू मेटल. मग हे जे काही सगळे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्स आपल्याला काय करायचंय? क्लासिफिकेशन करायचंय आणि त्यांचं जे काही क्लासिफिकेशन असेल ते टॅब्युलर फॉर्म मध्ये आपल्याला मांडायचंय. मग चॅप्टरला काय नाव दिलंय? पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. म्हणजेच आपल्याला या सेकंड चॅप्टर मध्ये जे काही पिरियडिक टेबल्स आहेत त्या पिरियडिक टेबलचा स्टडी करून वेगवेगळे एलिमेंट आपल्याला त्या पिरियडिक टेबल मध्ये अरेंज करायचे. नेक्स्ट चॅप्टर, चॅप्टर नंबर 3, केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. काय तुमच्या लक्षात येतं हा चॅप्टरचं नाव वाचल्यानंतर? बरोबर, काय लक्षात येतं? इथं आपल्याला वेगवेगळे केमिकल्स, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आपलं जे काही डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे किंवा आपली जी काही पचन संस्था आहे त्या पचन संस्थेमध्ये सुद्धा वेगवेगळे केमिकल्स काम करत असतात. कोणती केमिकल्स असतात बरे त्यामध्ये? बरोबर, हायड्रोक्लोरिक ऍसिड महत्वाचा घटक आहे. मग हायड्रोक्लोरिक ऍसिड आपण त्याला कसं मांडतो? HCl, हायड्रोजन आणि क्लोरीन. ज्यावेळी हायड्रोजन आणि क्लोरीन एकत्र येतात त्यावेळी तयार होतो हायड्रोक्लोरिक ऍसिड. मग ही झाली केमिकल कंपाऊंड. मग या चॅप्टर नंबर 3 मध्ये आपल्याला काय करायचं? अशाच वेगवेगळ्या केमिकल रिएक्शनचा स्टडी करायचा आहे आणि त्याचे इक्वेशन्स बनवायचे. म्हणून चॅप्टरला नाव दिले काय? केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स, बरोबर. आता चॅप्टर नंबर 4 कडे येऊया. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा भौतिकशास्त्र विषयाचा म्हणजे फिजिक्स मधील चॅप्टर आहे हा. आता यामध्ये आपण काय शिकणार आहे? सरळ सरळ दिसतंय आपल्याला इफेक्टचा स्टडी करायचा आहे. कोणाच्या इफेक्टचा? इलेक्ट्रिक करंटचा. आता इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय सगळ्यांना माहितीच आहे आणि जरी तुम्हाला त्या परिचयाचं नसेल तर आपण जी घरामध्ये लाईट वापरतो, बटन दाबल्यानंतर बल्ब चालू होतो, आपला फॅन चालू होतो, फ्रीज चालू होतं, वॉशिंग मशीन, तर याच्या पाठीमागचं सायन्स काय? तर ते म्हणजे तुमचा इलेक्ट्रिक करंट आहे. मग इलेक्ट्रिक करंटमुळे आपल्याला कोणकोणते वेगवेगळे इफेक्ट पाहायला मिळतात. आपण कधी इलेक्ट्रिक करंटचा वापर करून फॅन चालू करतोय, इलेक्ट्रिक करंटचा वापर करून बल्ब चालू करतो, ट्यूबलाइट, आपली इस्त्री असेल, आपला हीटर असेल, आपला साऊंड बॉक्स असेल. म्हणजेच कन्सेप्ट एकच इलेक्ट्रिक करंट, पण त्याचं ऍप्लिकेशन आपण वेगवेगळ्या ठिकाणी देऊ शकतो. एक्झॅक्ट आपल्याला या चॅप्टरमध्ये तेच स्टडी करायचंय, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. कशा प्रकारे इलेक्ट्रिक करंट हा काम करतो आणि त्याचा वापर करून आपण वेगवेगळे इफेक्ट स्टडी करू शकतो किंवा वेगवेगळे इफेक्ट जनरेट करू शकतो. ठीक आहे, आलं लक्षात? आता चॅप्टर नंबर 5, हीट. रेड कलर मध्ये इथे लिहिलंय मी, याचा अर्थ हा तुमचा केमिस्ट्रीचा पार्ट आहे, रसायनशास्त्र विषयाचा. काय लक्षात येतं तुमच्या हीट या चॅप्टर वरून? काय लक्षात येतं? बरोबर, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत
आपण म्हणतो उकाडा खूप वाढलाय, हीट खूप वाढली, गरम होतं. पण आता मला सांगा, जर हीट वाढली, आता मला ती मोजायची असेल तर कशात मोजणार? का असं फक्त म्हणायचं खूप गरम होतंय, खूप गरम होतंय, पण मोजणार कसं? बरोबर, कशामध्ये मोजणार आपण? डिग्री सेल्सिअस मध्ये. पण आता मला सांगा, डिग्री सेल्सिअस हे तर टेम्परेचर मेजर करायचं युनिट आहे. मग आता मला सांगा, हीट आणि टेम्परेचर एकच की वेगवेगळं? एकच नाही, हीट आणि टेम्परेचर ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. आता नक्की हीट म्हणजे काय आणि टेम्परेचर म्हणजे काय हे आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. ते आपण चॅप्टर सुरू केल्यानंतर पाहूया. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा की हीट आणि टेम्परेचर ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. मग त्या कशा इम्प्लिमेंट करायच्या, त्यांचा वापर कसा करायचा, त्यांच्यासाठी एककं कोणती वापरायची हे आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. आणि याचे ऍप्लिकेशन कसे द्यायचे ते आपल्याला याच्यामध्ये डिटेलमध्ये शिकायचं. चॅप्टर नंबर 6, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हा ब्ल्यू कलर मध्ये मी लिहिलाय, म्हणजेच हा चॅप्टर तुमचा आहे भौतिकशास्त्र विषय असेल. त्याचबरोबर चॅप्टर नंबर 7 काही ब्ल्यू कलर मध्ये आहे, हा तुमचा भौतिकशास्त्र विषय असेल. तर बघा आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट यावर काय लक्षात येतं आपल्या? आता लाईट तर सगळ्यांना माहितीच आहे. लाईट तर आपण प्रकाश म्हणतो, आपण त्याला सनलाईट म्हणतो, ट्यूबलाईट म्हणतो, असे भरपूर सारे लाईट्स आपण वापरतो. तर यामध्ये आपल्याला लाईटचं रिफ्रॅक्शन स्टडी करायचंय. चॅप्टरचं नाव त्याच्याशी रिलेटेड आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. लास्ट इयर तुम्ही स्टडी केला, स्नेल्स लॉ पाहिला असेल. स्नेल्स लॉ कशाशी रिलेटेड होता? लास्ट इयरला आपण लाईटचं रिफ्लेक्शन बघितलं होतं, बरोबर. आणि रिफ्लेक्शन हे आपण स्नेल्स लॉ ने प्रूफ केलं होतं. आता या वर्षी थोडंसं ऍडव्हान्स लेवलला जायचं आपल्याला, त्याच्या पुढची लेवल या वर्षी आपल्याला पाहायचं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मग हा जो काही लाईट आहे तो वेगवेगळ्या प्रॉपर्टी दाखवतो. काही प्रॉपर्टी आपण प्रिव्हियस इयर मध्ये स्टडी केल्या, काही प्रॉपर्टी या वर्षी स्टडी करणार आहोत, आणि आणखी उरलेल्या ज्या काही ऍडव्हान्स प्रॉपर्टी आहेत त्या पुढच्या वर्षासाठी आपण स्टडी करणार आहोत. तर या वर्षी आपल्याला फक्त काय करायचंय? रिफ्रॅक्शनचा स्टडी करायचा. आता रिफ्रॅक्शनचा स्टडी करत असताना रिफ्रॅक्शन कसं होतं, याच्यासाठी कोणता लॉ वापरायचा, आणि रिफ्रॅक्शनचा स्टडी झाल्यानंतर त्याचे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये युजेस काय आहेत हे आपल्याला या चॅप्टर नंबर 6 मध्ये स्टडी करायचं. बरोबर, आलं लक्षात? चला आता चॅप्टर नंबर 7 कडे जाऊया. लेन्सेस. आता लेन्सेस म्हटल्यावर तुम्हाला पहिला आठवेल माझा चष्मा, हा हे तुमचा लेन्सच आहे. पण तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे की हे जे काही लेन्सेस आहेत आपण त्याला कॉन्केव्ह लेन्स किंवा कॉन्व्हेक्स लेन्स पण म्हणतो. हे तुम्हाला माहित आहे, हे तुमच्या परिचयाचं आहे. पण आता थोडंसं आपण ऍडव्हान्स लेवल मध्ये जाऊया. मी तुम्हाला चष्मा सांगितला, गॉगल सांगितला, तर हे जे काही आपण लेन्स बनवतो, नंबरचे लेन्सेस, तर हे कसे बनवतात? मग त्याच्यामध्ये काही कॉन्केव्ह असतात, त्याला आपण बहिर्वक्र म्हणतो. काही कॉन्व्हेक्स असतात, त्याला आपण अंतर्वक्र म्हणतो. पण हे कसे बनवतात आणि हे बनवण्यामागचे उद्देश काय, तर ते आपण काय करणार आहोत या लेन्सेस या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. म्हणजे आपण वेगवेगळे लेन्सेस वापरतो, डॉक्टर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे रिकमेंड करतात. मग हे नक्की कशावरून करतात? मग त्यासाठी दोन प्रकारचे आपल्याला डिफेक्ट माहिती असायला पाहिजे. मग त्यामध्ये हायपरमेट्रोपिया आणि मायोपिया अशा प्रकारचे दोन डिफेक्ट आहेत. मग हायपरमेट्रोपिया म्हणजे काय किंवा मायोपिया म्हणजे काय? काही लोकांना जवळचं दिसत नाही, काही लोकांना लांबचं दिसत नाही, बरोबर. मग त्याच्यानुसार आपल्याला लेन्सेस वापरावे लागतात. तर हे सगळे आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. चॅप्टर नंबर 8 मेटलर्जी, रसायनशास्त्र विषयाचा पार्ट आहे. आता मेटलर्जी चॅप्टरच्या नावावरूनच तुमच्या लक्षात येईल मेटलर्जी. मेटलर्जी म्हणजेच आपल्याला या चॅप्टर मध्ये पूर्णपणे मेटलचा स्टडी करायचा. आता तुम्हाला भरपूर सारे मेटल्स माहिती असतील की जे आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये वापरतो. मग त्यामध्ये आयर्न असेल, म्हणजेच आपण त्याला लोखंड म्हणतो, फेरस पण म्हणू शकतो आपण त्याला, बरोबर. त्याच्यानंतर कोबाल्ट असेल,
निकेल असेल, ॲल्युमिनियम असेल, कॉपर असेल, सिलिकॉन असेल, असे भरपूर सारे वेगवेगळे मेटल्स आहेत. मग हे जे काही मेटल्स आहेत त्या सगळ्या मेटलचा आपल्याला चॅप्टर नंबर 8 मध्ये स्टडी करायचं आहे मेटलर्जी मध्ये. मग मेटल वेगवेगळ्या कोणत्या प्रॉपर्टी दाखवतात, मग काहींपासून आपल्याला पत्रे बनवता येतील, काही मेटल्स पासून आपल्याला वायर्स बनवता येतात, मग त्यांचा आपण कंडक्टर म्हणून वापर करू शकतो, काहीचा आपण सेमी कंडक्टर म्हणून वापर करतो. असे भरपूर सारे त्याच्यामध्ये टाइप्स आहेत. तर हे सगळे आपल्याला मेटलर्जी या चॅप्टर मध्ये स्टडी करायचे आहे, बरोबर. त्यानंतर चॅप्टर नंबर 9 कार्बन कंपाऊंड्स. रेड कलर मध्ये लिहिले मी, म्हणजेच हा पार्ट आपला केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्राशी रिलेटेड आहे. तर बघा आता कार्बन कंपाऊंड्स मध्ये आपल्याला काय शिकायचंय. चॅप्टरचं नाव वाचल्यावरच आपल्याला क्लिअर होतंय. कार्बन आणि कंपाऊंड. चला तर मग आता कार्बन हा आपण कुठे स्टडी केला होता, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मध्ये. कार्बन हा एक एलिमेंट आहे, बरोबर. आणि त्या एका एलिमेंटच्या कंपाऊंडचा आपल्याला स्टडी करायचा आहे. आता कंपाऊंड म्हणजे काय, की एकापेक्षा जास्त एलिमेंट जर एकत्र आले तर काय होतं तयार, कंपाऊंड. म्हणजेच कार्बन बरोबर वेगवेगळे जे काही एलिमेंट्स आहेत आणखी ते जर कंबाईन झाले तर कार्बन प्लस कंपाऊंड असे दोन्ही झाले आपले कार्बन कंपाऊंड. तुम्हाला माहिती असेल कदाचित की कार्बन हा जवळपास 80 ते 90% वेगवेगळ्या एलिमेंट बरोबर काय होतो, कोलॅबोरेट होत असतो. आणि हे जे काही वेगवेगळे कोलॅबोरेशन ते सगळे कोलॅबोरेशनचा आपल्याला काय करायचंय, स्टडी करायचंय. आणि तो असणार आहे आपल्या चॅप्टर नंबर 9 मध्ये कार्बन कंपाऊंड मध्ये, बरोबर. आणि सगळ्यात शेवटचा चॅप्टर नंबर 10 स्पेस मिशन. आणि माझा आवडता चॅप्टर. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जो काय आपला भारत देश आहे, भारत देशाने भरपूर सारी प्रगती केली स्पेस मिशन मध्ये. मग त्यामध्ये मिशन मार्स असेल, शॉर्टकट मध्ये त्याला मॉम म्हणतात. त्याच्यानंतर चांद्रयान मोहीम असेल, बरोबर. मिशन मंगळ, मिशन मून. तुम्ही पिक्चर मध्ये पण पाहिलं असेल, त्याच्यावर रिलेटेड पिक्चर आले, वेगवेगळे मूव्हीज आले. मग हॉलिवूडचे असतील काय किंवा आपले इंडियन असतील काय, बॉलिवूडचे असतील काय. तर सांगायचं एवढंच की स्पेस मिशन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्पेस टेक्नॉलॉजीज आणि स्पेस सायन्स शिकायचं आहे. मग त्यामध्ये चंद्रयान कसं लॉन्च केलं असेल, किंवा सॅटेलाइट कसे पाठवतात, किंवा वेगवेगळे उपग्रह कसे पाठवले जातात, मग त्यासाठी कोणकोणत्या संस्था काम करतात, मग इंडियन संस्था कोणत्या असतील, फॉरेन ऑर्गनायझेशन कोणत्या असतील, हे सगळ्यांचं आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. मग तुम्ही नाव ऐकलं असेल इस्रो किंवा DRDO. तर ह्या जे काही इंडियन इन्स्टिट्यूट आहेत ह्या भारताच्या स्पेस मिशन मध्ये काम करत असतात आणि त्यांच्या मार्फत आपण वेगवेगळे स्पेस मिशन ऑर्गनाइज करत असतो. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या. तर अशा प्रकारे हे जे काही 10 चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये अर्धा पार्ट हा तुमचा केमिस्ट्रीचा असेल आणि अर्धा पार्ट हा तुमचा भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्सचा असेल. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट मध्ये आपण याचा स्टडी करणार आहोत. हा झाला तुमचा शॉर्ट रिव्ह्यू. तुमच्या जनरल आयडिया लक्षात आली असेल की पार्ट फर्स्ट मध्ये आपण काय काय स्टडी करणार आहोत. तर याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही आम्हाला तुमच्या कमेंट्स किंवा तुमचे सजेशन कळवावे आणि पुढील लेक्चर मध्ये आपण सुरू करणार आहोत चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन. धन्यवाद.